नमस्कार मंडळी. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 3 वाचूयात. नेमिषारण्यात बसलेल्या ऋषींनी सुताला नम्रपणे विचारले, हे महापुरुषा, भगवान नारायणांनी नारदाला सांगितलेले ते मंगलमय आणि रहस्यमय शब्द आम्हाला सविस्तर सांगा. सूत म्हणाला, हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, मी जशी ऐकली आहे तशीच कथा सांगतो. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. भगवान नारायण म्हणाले, हे नारदा, प्रथम भगवान श्रीकृष्णांनी स्वतः धर्मराज युधिष्ठिरला सांगितलेली एक प्राचीन घटना ऐका. एकदा खेळात फसवणूक झाल्यामुळे युधिष्ठिर आणि त्यांचे पांडव बंधू आपले राज्य गमावून बसले. द्रौपदीचा सर्वांसमोर अपमान झाला. दुःशासनाने तिचे केस पकडून तिला सभेत ओढले आणि तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या संकटांच्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी तिच्या लज्जेचे रक्षण केले. यानंतर पांडव वनवासात गेले आणि काव्यवनात राहू लागले. तेथे त्यांनी अत्यंत कष्टमय जीवन जगले. ते तपस्वीप्रमाणे राहत होते, कंदमुळे आणि फळे खात होते. त्यांचे शरीर धुळीने माखलेले होते, केस वाढलेले होते. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या ऋषींसह त्यांना भेटायला आले. भगवंतांना पाहून पांडवांना इतका आनंद झाला की जणू काही मृतांना पुन्हा जीव आला आहे. त्यांनी प्रेमाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. द्रौपदी सुद्धा अत्यंत विनयशीलतेने त्यांच्यासमोर प्रकट झाली. पांडव आणि द्रौपदींची दयनीय अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाचे हृदय द्रवले आणि ते कौरवांवर अत्यंत क्रोधित झाले. त्यांचा क्रोध संहाराच्या अग्नीसारखा भयंकर होता. जणू काही ते संपूर्ण जगाचा नाश करतील असे वाटत होते. हे पाहून अर्जुन भयभीत झाला आणि हात जोडून भगवंतांची स्तुती करत म्हणाला, हे भगवान, आपण विश्वाचे रक्षक आहात. एका व्यक्तीच्या अपराधासाठी संपूर्ण सृष्टीचा नाश करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे डास मारण्यासाठी कोणी आपले घर जाळत नाही, त्याचप्रमाणे तू सुद्धा आपला क्रोध शांत कर. अर्जुनांचे नम्र शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण शांत झाले. त्यांचा क्रोध शांत होताच पांडवांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि प्रेमाने त्यांची सेवा केली. मग अर्जुनाने भगवंतांना तोच प्रश्न विचारला जो नारदाने नारायणांना विचारला होता. हे भगवान, असा कोणता उपाय आहे जो सर्व मानवी दुःखे दूर करू शकेल? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हे अत्यंत गुप्त आणि दुर्मिळ रहस्य आहे, जे ऋषीमुनींनाही सहजासहजी कळत नाही. तरीही तुझ्या प्रेमामुळे आणि भक्तीमुळे मी तुला ते सांगेन. त्यांनी पुढे स्पष्ट केले की या विश्वातील प्रत्येक गोष्ट, काळ, महिना, ऋतू, नद्या, पर्वत, जंगले आणि औषधे या सर्वांच्या स्वतःच्या अधिष्ठात्री देवता आहेत, ज्याच्या पूजनाने फलदायी फळ मिळते. मग त्यांनी एक अद्भुत गोष्ट सांगितली. एकदा एक अतिरिक्त महिना आला, पण त्यात सूर्यसंध्या नसल्यामुळे सर्वांनी त्याला क्षुल्लक आणि अशुभ मानले. त्याला मलमास असे संबोधून त्याचा अपमान केला गेला. या अपमानामुळे तो महिना अत्यंत दुःखी आणि खिन्न झाला. अखेरीस तो भगवान विष्णूंचा आश्रय घेण्यासाठी वैकुंठाला पोचला. तेथे भगवानांना त्याच्या दिव्य सिंहासनावर बसलेले पाहून त्याने अश्रुपूर्ण डोळ्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि आपले दुःख व्यक्त करण्यासाठी विनवणी केली. असे म्हणून बद्रीनाथ काही काळ शांत राहिले. मग नारदाने उत्सुकतेने विचारले, हे भगवान, त्या अतिरिक्त महिन्याचे भगवानांना काय म्हटले?